आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे व आमदार संग्राम भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली MSCB येथे आंदोलन करण्यात आले। गेल्या 8-10 दिवसापासून आपण पाहतो की नगर शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता आणि पाऊस अचानक आल्याने गरमीचे सुद्धा त्रास लोकांना होत आहे। 8 दिवस झाले लाईट डिस्टर्ब असल्या कारणाने अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी आज जाब विचारला की लाईट जाण्याचं कारणच काय। कारण की मुख्यतः जर आपण पाहतो की हे नगरकर जर MSCBचं बिल असेल हे 1 महिन्याच्या वर झाला की यांचा दंड चालू होता आणि 1.5 महिना जर झाला बिल नाही भरलं तर हे लाईट बिल कट करतात। म्हणजे अशा प्रकारचं जर समजा ते करतात आणि जर जी लाईट गेली आणि ती लाईट गेली तर ते बिलातून वजा करीत नाहीत ना। आणि वसुली पथक जसं असतं तशा प्रकारे हे वसुली करून घेतात। तर जशा प्रकारे आपण जर वसुली करून घेतो आपण सुद्धा त्याप्रमाणे दिल्या पाहिजे असं या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आणि जर 8 दिवसाच्या त्यांनी आम्हाला सांगितले की 8 दिवसानंतर नगर शहरातील वीज पुरवठा सुरळीत होईल। त्याच्यानंतर जे मोकळ्या जे डिप्प्या आहेत त्या मोकळ्या डिप्प्या असतील तिथं झाकणं लावण्यात येतील। त्यांनी जे फांद्या झाडं तोडले असतील ते तोडून लगेच उचलता येतील। जे वाकलेले पोल आहेत ते वाकलेले पोल लगेच दुरुस्त करून नीट करून घेण्यात येतील। त्याच्यानंतर जे रोड मधले पोल आहेत ते महानगरपालिका आणि ते कोऑर्डिनेट करून ते सुद्धा आपल्याला सगळं आणून द्यायचं असं 8 दिवसाच्या आत त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेले। जर या 8 दिवसात त्यांनी तशा प्रकारचे जर त्यांच्या वागण्यात आलं नाही किंवा कुठेतरी आम्हाला वाटलं जाणवलं की हे त्यांनी शब्द दिलेत किंवा जे लेखी दिले त्याप्रमाणे काम होत नाही तर 9व्या दिवशी कुठल्याही प्रकारचा विचार न करता आम्ही त्यांना सांगितलेले की जशी नगरकरांना तळमळ होते किंवा ज्या प्रकारचा त्रास होतो उकाडा होतो तशा प्रकारचा त्रास आम्ही तुम्हाला देणार। म्हणजे त्यांना डायरेक्टली सांगितलेलं आहे की जर 8-10 दिवसानंतर यांनी केलं नाही तर आम्ही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून त्यांना त्याच प्रकारचे वेदना होतील अशा प्रकारचं आंदोलन करणार।